नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तरी आज आपण आलो आहोत फुलझाडांच्या बागेमध्ये. चला तर जाऊया. मित्रांनो, इथे दुर्वा हा गवत रुजलेला आहे. तुम्ही बघू शकता की दुर्वा रुजलेला आहे, इथे रुजलेला आहे. ह्याच्यामध्ये हिरवळ जास्त आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, तिथे अननसाचं झाड आहे आणि ही पांढरी फुलं आलेली आहेत. पांढरी फुलांचं झाड आहे. सुंदर अशी फुलं आहेत. त्यासोबतच जास्वंदीचं सुद्धा झाड आहे. याच्यामध्येच सुंदर असे फुलं आहेत. तुम्ही बघू शकता की हा पांढरा फुल आहे. सुंदर असा फुल आहे. सुंदर फुलं आलेली आहेत. बघू शकता तुम्ही पांढरी. तुम्ही घराच्या आजूबाजूला अशी झाडे लावू शकता. पांढरं फूल आहे हे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे फूल आहे. गुच्छा बोलतात, तर एका ठिकाणी खूप फुलं येतात त्याला. पुढेही खूप फुलं आलेली आहेत. पांढरी फुलं आहेत, सुंदर दिसतात. तर या झाडाची तुम्ही फांदी नेऊन लावली तरी ते झाड रुजतं, म्हणजे ती फांदी रुजते आणि त्या ठिकाणी मोठं झाड निर्माण होतो. बघू शकता तुम्ही की जास्वंद लावलेली आहे लाल कलरची आणि हे फुलं लावलेली आहेत. त्याच्यामुळे सुंदर फुलं दिसत आहेत. बघू शकता तुम्ही सुंदर फुलं दिसत आहेत. पांढरी फुलं, लाल फुलं. आणि हे तिसरं झाड आहे माझं पांढऱ्या फुलांचं. मी फक्त 3 फांदी लावली होती, तर त्या फांदींचं एवढं मोठं झाड झालं आहे. पावसाळा सुरू झाल्यावरती ही फांदी नेऊन लावली की ती रुजते, किंवा ज्या ठिकाणी रोज पाणी असतं त्या ठिकाणी नेऊन ही फांदी लावावी, तर ती रुजते. तुम्ही बघू शकता की सुंदर असा नजारा दिसत आहे फुलांचा. इथे जास्वंद लावलेले आहे, त्याचं फुलही आलेलं आहे. लाल लाल जास्वंद आहे हे. अशी सुंदर फुलझाडं, अशी सुंदर फुलझाडं लावलेली आहेत. बघू शकता निसर्ग सुंदर आहे. अशी फुलझाडं आपल्या घराच्या आजूबाजूला लावा. सुंदर दिसतात. तुम्ही बघू शकता. सुंदर निसर्गही दिसत आहे. गार वारा सुटलेला आहे, त्यामुळे ही फुलं डोलत आहेत. सुंदर निसर्ग. तर ही आहेत माझ्या बागेतील काही फुलझाडं, सुंदर अशी. चला तर मित्रांनो, आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये.